नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. श्री भगवान वाच अनाश्रित कर्मफलम कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. जैसी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धिवीन सहजे. आणि तेथीचे तिये बीजे अपेक्षिना. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकाच्या चिंतनाला आपण प्रारंभ केलेला आहे. या अगोदर ज्ञानोबाराय प्रास्ताविक भूमिका प्रतिपादन करून आपल्या शब्दाचा व्यापकपणा, कैवल्य रसाचं सेवन करण्याची हातवटी, या अध्यात्मशास्त्रामध्ये असणारा निष्काम काम अधिकारी या सर्वांचं वर्णन केल्यानंतर अवाङ्मनस गोचर, सर्व प्रमाणाला अगम्य, बुद्धीही ज्यापर्यंत ज्याचं प्रकाशन करू शकत नाही अशा तत्वाला श्रीगुरूंची कृपा प्राप्त झाली तर ते तत्व आत्मत्वाने साक्षात्कार करता येतं. अशा श्रीगुरूंच्या कृपेचा महिमा प्रगट करून ती सद्गुरूंची कृपा आपल्यावर अपार मर्याद आहे म्हणून ते माते अपार आहे असं ज्ञानोबाराय म्हणतात. आणि या कृपेचा वर्षाव आपल्यावर असल्यामुळेच तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परिभोगवीन इंद्रियां करवी. माझ्या शब्दामध्ये निर्गुण परमात्म्याचं स्वरूप प्रतिपादन करणार आहे. काल परवा आपण विचार केला, एखादी व्यक्ती जर बोलत असेल तर केवळ बोलण्यापेक्षा आनंददायक बोलणं चांगलं आहे. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायसा. एखाद्या वाणीपेक्षा कवित्व चांगलं आहे, कवित्वापेक्षा रसाची निष्पत्ती चांगली आहे. आणि रसाची निष्पत्ती, रसनिष्पत्ती होता होता परतत्वाचा साक्षात्कार करणं हे साहित्याच्या अंगाने फार चांगलं आहे. म्हणून शब्दाच्या माध्यमातून जे काही निर्गुण निराकार परमतत्व आहे तेच अंतकरणावर, बुद्धिवृत्तीवर आरूढ करायचं. तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय असणारं तत्व इंद्रियांच्या करवी त्याचा भोग घडवीन. इथपर्यंत ज्ञानोबारांची प्रतिज्ञा आहे. आणि मग या भगवद्गीतेचा वक्ता षड्गुणांनी संपन्न असणारा भगवान परमात्माच आहे. आणि तो परमात्मा भक्तराज अर्जुनाला अत्यंत परमकृपा संपन्न होऊन प्रतिपादन करतो. यातून भक्तराज अर्जुनावर असणारं प्रेमही कळतं आणि भक्तराज अर्जुनाचाही अधिकार कळतो. जो परमात्मा शब्दानेही कुणाला बोलत नाही तोच परमात्मा अत्यंत प्रेमयुक्त अंतकरणाने अर्जुनाला बळजबरीनं तू आता ऐक असं म्हणत आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ना, तरी मागील ध्वनी आत मज गमला असावी याची मोहित, जे बलात्कारी असे म्हणित परिस बापा. भगवान म्हणतात अर्जुना तू हे ऐकलं पाहिजे. 10व्या अध्यायाच्या प्रारंभाला म्हणतात, भूय एव महाबाहो शृणुमे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. 9 अध्याय पूर्ण झाल्यानंतर जेव्हा 10व्या अध्यायाला प्रारंभ झाला तेव्हा भगवान काय म्हणतात, आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले तेव्हा टाचे नवे भले पुरते आहे. आम्ही आतापर्यंत जे व्याख्यान केलं 2ऱ्या अध्यायापासून 9व्या अध्यायापर्यंत ते आमचं व्याख्यान नव्हतंच. भगवान म्हणतात त्या निमित्ताने तुझं माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे की नाही हे मी पाहिलं. म्हणजे एखादं 2 तासाचं कीर्तन व्हावं आणि 2.25 तास झाल्यानंतर वक्त्याने म्हणावं मी तुमचं अवधान पाहिलं. श्रोते काय म्हणतील, आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानचे पाहिले तव टाचे नवे भले पुरते आहे. तर तुझ्या श्रवणाच्या बाबतीमध्ये कोणतीही उणीव नाही, ते चांगल्या प्रकारे सर्वांगाने परिपूर्ण आहे. म्हणून ऐका यशश्री अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. मनोनितो भगवंतु
या 6 गुणांना भग असं म्हणतात. आणि या भगाला जो धारण करतो म्हणजे षड्गुणांना धारण करतो त्यांनाच भगवंत असं म्हणतात. जो परमात्मा कोणाशीही बोलत नाही. परमात्मा बोलतो कधी आकाशवाणीतून, कधी शास्त्राच्या वाणीतून, तर कधी वेदवाणीतून परमात्मा संवाद करतो. पण भक्तराज अर्जुनाचं भाग्य असं आहे की साक्षात समुखे आपण सांगे तो श्री विष्णू. नाहीतर वेदाच्याही द्वारे परमात्मा बोलतोच आहे की नाही. परंतु हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये श्री सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादाला याला जास्त महत्त्व आहे. बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जी ग्रंथी किंवा वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जग जेठी हा परमात्मा भगवंत आहे. ज्याने ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्श्रियः वैराग्यस्याथो मोक्षश शन्नाम भग इतिंगना. या 6 गुणांना भग असं म्हणतात. समग्र ऐश्वर्य, समग्र यश, समग्र धर्म, समग्र श्री, समग्र ज्ञान, परिपूर्ण असणारा मोक्ष यांना भग असं म्हणतात. किंवा या भगवान शब्दाची आणखीन एक व्याख्या आहे. ज्याला प्राणी मात्रांची गती अगती कळते, उत्पत्ती विनाश कळतो, विद्या अविद्या कळते, असं ज्याला सर्वांगाने ज्ञान आहे स वाच्यो भगवान इति. उत्पत्तीं च विनाशं च भूतानां अगतिं गतिं वेत्ति विद्याम विद्यां च स वाच्यो भगवान इति. अशी सुद्धा भगवान पदाची एक व्याख्या आहे. षड्गुण ज्याच्या ठिकाणी राहतात किंवा ज्याला या 6 गोष्टी कळतात, उत्पत्ती विनाश, गती अगती प्राणीमात्रांची, विद्या आणि अविद्या, हे संपूर्ण जो जाणतो त्यांना म्हणतात भगवान. आणि जो यशस्वी वैराग्य ज्ञान, ऐश्वर्य अवतारे हे षड्गुण, नित्य वसती परिपूर्ण म्हणून मी नारायण भगवंत. काय भागवतातली एकनाथी भागवतातली ओवी ऐकणे. ज्ञानोबारांच्या ओवीला बरोबर समान ओवी आहे. आणि त्यातला एक भाग असा आहे, सूक्ष्म भाग. ज्ञानेश्वरीची रचना झाली आहे शालिवाहन शके 1212ला. ज्ञानोबाराय समाधीस्थ होता शालिवाहन शके 1218ला. स्वप्न दृष्टांत नाथांना होतो आहे शालिवाहन शके 1505ला. आणि ज्ञानेश्वरीचं परिष्करण झालं 1 वर्षानंतर. स्वप्न दृष्टांत झाला होता शालिवाहन शके 1505. शुद्धीकरण केलं की नाही श्री शके 1506. आता यातला सूक्ष्म भाग असा आहे, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण झालं शालिवाहन शके 1506ला. आणि त्याच्या अगोदर 11 वर्षाने एकनाथी भागवताची रचना झालेली आहे. ज्ञानेश्वरीच्या नंतर जर एकनाथी भागवत झालं असतं तर आपल्याला म्हणायला जागा होती की बा ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे ज्ञानेश्वरीतल्या बऱ्याच ओव्या सारख्या आलेल्या आहेत. पण तसं तर्क नाही ना करता येत. कारण एकनाथी भागवताची रचना अगोदर झाली आणि यानंतर ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण झालं, तरी पण भागवतामध्ये अशा बऱ्याच ओव्या सारख्याच आहे आणि ज्ञानेश्वरी त्या समानता करणाऱ्या आहेत. मग यातलं गमक काय, तर यातली 2 उत्तर आहे. पहिलं उत्तर असं आहे, ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवतामध्ये समानता का, दोन्ही ग्रंथाचे वक्ते एकच आहे. कारण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि तिकडे भानुदासाचे कोळी महाविष्णूचा अवतार. एकच परमतत्व 2 संत रूपाने अवतीर्ण झालं म्हणून असं घडू शकतं. आणि दुसरा अर्थ असा आहे की शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांनी श्री जनार्दन स्वामी यांच्याकडे पूर्ण ज्ञानेश्वरी आणि पूर्ण अमृतानुभव श्रवण केलेला होता. म्हणून त्या एकनाथी भागवतामध्ये ज्ञानेश्वरीचं प्रतिबिंब उमटायला काही हरकत नाही. जे आत्ता ओवी सांगितली ती आणि ही ओवी समान आहे. म्हणून तो भगवंत जो निसंगाचा सांगात तो म्हणे पार्था दत्तचित्त होई आता. आणि मग भगवंतांनी कर्मयोगाची स्तुती केली की अर्जुना, जो कर्मफलाचा आश्रय करत नाही, आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म करतो, तोच खऱ्या अर्थाने संन्यासी आहे आणि तोच योगी आहे. जो अग्निसाध्य कर्माचा परित्याग करतो तो केवळ संन्यासी नाही,
आणि चित्ताला विक्षेप करणारी कर्म टाकून देतो, फक्त स्थिरतेनं राहतो, त्याला एकट्याला योगी म्हणता येत नाही. याचा अर्थ सक्रिय राहणारा आणि अग्नीची उपासना करणारा सुद्धा संन्यासी आणि योगी होऊ शकतो. त्याग प्रधान असेल तर त्याला संन्यास म्हणतात. आणि चित्ताचं समाधान किंवा एकाग्र असेल, विक्षेपराहित्य असेल तर त्याला योग असं म्हणतात. ज्याच्याकडे ते विक्षेपराहित्य योग असेल त्याला योगी म्हणायचं. आणि ज्याने कर्मफलाचा त्याग केला त्याला या ठिकाणी सामान्य रूपाने संन्यासी असं म्हणायचं. आणि मग योगी असेल किंवा संन्यासी असेल हे एकच आहे, यांना वेगळं मानण्याची आवश्यकता नाही. यांच्यातल्या दोनपणाच्या नामाचा परित्याग केला, एक योगी म्हणा योग संन्यासी म्हणा, अशा दोन नामाचा आरोप जर टाकला तर योग आणि संन्यास दोन्ही एकच आहे. ब्रह्मस्वरूपाचं साध्य समानतेनं मिळतं, यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. जसं एकाच पुरुषाला अनेक नावाने बोलवलं जातं, यामुळे पुरुषामध्ये भेद पडत नाही. किंवा मार्ग दोन असेल तर त्यांचा मुक्कामच एक असतो. किंवा एकच पाणी वेगवेगळ्या घटामध्ये भरलं तर जसा पाण्यामध्ये भेद पडत नाही, तसं योग आणि संन्यासाचं भिन्नत्व बाहेरून दिसायला आहे, अधिकार भेदाने आहे. पण फलाच्या संबंधाने पाहिलं तर योग म्हणजे निष्काम कर्मयोग आणि संन्यास म्हणजे सर्वथैव संपूर्ण कर्माचा परित्याग. या दोघांचे भिन्नत्व वेगळंही आहे आणि फलदृष्टिकोनातून ऐक्य आहे. 43 क्रमांकाची ओवी. ऐके सकळ संमते जगी, अर्जुना पाहे तोची योगी, जो कर्मे करुणी रागी नोहेची फळी. अर्जुना ऐके, सकळ संमते जगी. संमत म्हणजे सर्वांना हे मान्य आहे. जगामध्ये काय मान्य आहे? अर्जुना पाहे तोच योगी, तोच खऱ्या अर्थाने योगी आहे. कोण? जो कर्मे करुणी फळी रागी नोहेची. सर्व प्रकारची जो कर्म करतो, पण ती कर्म केल्यानंतर कोणत्याही कर्मापासून कोणत्याही फलाची अपेक्षा नाही करत. जो कर्म तर करतो आहे पण कर्मफलाची अपेक्षा करत नाही. काल आपण उदाहरण पाहिलं, निसर्गामध्ये फळाच्या वेली आहे कलिंगडासारख्या, किंवा फळाची वृक्ष आहे आम्रवृक्षाप्रमाणे. हे सगळेच्या सगळे फुलापासून तर फलपरिपक्व होईपर्यंत ते वेली किंवा वृक्ष त्या फळाला पुष्ट करतात. निसर्गाची किमया आहे की नाही? जमिनीमधून पाणी घ्यायचं आणि ते फळाच्या अंगापर्यंत पोहोचायचं. आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण अन्न प्राशन करतो तर जो व्यक्ती मन लावून जेवतो, जे चांगलं अन्न पचतं ना, खरं तर असं आहे की अन्नाला पोटात गेल्यानंतर श्रम होता कामा नाही. जेवढे कष्ट घ्यायचे अन्नाच्या बाबतीमध्ये तेवढे मुखातच घेतले पाहिजे. घास तोडायचा दातांनी आणि चरवण करायचं दाढींनी. देवाने पुढे दातं ठेवले आहेत, 8-10 असतील पुढं 32 पैकी, बाकीचे सगळे मागं ठेवलेले आहे. घास तोडायला कमी माणसं लागतात, पण चावण्याचे श्रम घेण्याकरता मागे दाढा ठेवल्या. जेवढा त्या घासाचा मुखामध्ये व्यायाम होईल तेवढं ते अन्न पचतं आपल्याला. पण आतड्यामध्ये काही चावण्याची व्यवस्था नाही ना पोटात गेल्यानंतर. जेवढं अन्न चरवण करता येईल, एक घास 32 वेळा चावला पाहिजे, ऐकून ठेवा. तेवढं तर काय आपण श्रम करत नाही, पण केले पाहिजे तेवढे. शास्त्रातला नियम असा आहे, पाणी हे जेवण्याप्रमाणे खावं आणि अन्न पदार्थ पाण्याप्रमाणे पियावा. म्हणजे अन्न इतकं बारीक चावावं की ते पाण्याप्रमाणे आपण पितो आहे, आणि पाणी इतकं सावकाश प्यावं हळूहळू की जणू काही आपण एखादा घास खातो आहे. चिमणीप्रमाणे पाणी पिलं पाहिजे. एक गोट प्यायचं थोडं थांबायचं. आणलं ग्लास तोंडाला लावला रिकामा केला असं नाही चाललं, रिचवायचं नसतं. पाणीसुद्धा आपल्या किडनीला पचलं पाहिजे, नाही तर तिलाही श्रम होतो. बाग सोडून द्या. आपण जर अन्न प्राशन केलं की 5 दिवसानंतर त्या पचलेल्या अन्नापासून रस तयार होतो. पहिला धातू आहे. जेवढं अन्न खातो तेवढं पचत नाही. जे पचलं त्या सगळ्यांचा रस तयार होत नाही. 5 दिवसांनी रस तयार होतो. जेवढा रस तयार झाला त्याच्यानंतर 5 दिवसांनी त्याचं रक्त तयार होतं. आणि असं करता करता सप्तधातूमध्ये रूपांतर घडतं.
म्हणजे आज मी जे अन्न मन लावून खाल्लं, महिनाभरानंतर त्याचं सप्तधातूमध्ये रूपांतर होतं. पण ते अन्न पुरवठा आपल्या जठराग्नीपासून सगळीकडे होतो. आपल्या शरीरामध्ये सगळ्या रक्तवाहिन्या आहे ना, मग त्या रक्त पुरवठा करतात, वायू पुरवठा करतात, ही आपली योजना आहे. आणि झाडाच्या बाबतीमध्ये योजना कशी आहे? ते जमिनीतून पाणी शोषण करतात, अन्नद्रव्य मुळांच्या माध्यमातून घेतात आणि फळापर्यंत जातं. जर आपण एखादं फळ तोडून पाहिलं, सामान्यपणे जर आपण कवट नावाचं फळ आहे ना, ते देठापासून जर आपण तोडलं तर त्या कवटाच्या देठाला छिद्र दिसतात बघा. ते बारीक पाहावं लागतं, त्याला छिद्र दिसतात आपल्याला. आणि जे देठ आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला छिद्र दिसतात. ते त्याच्या वाहिन्या आहेत, अन्नरसाचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्या. बरोबर ईश्वराची योजना आहे. जमिनीतलं पाणी त्या संत्र्यामध्ये जातं, त्याच्यामध्ये अशा बारीक बारीक फोडी असतात, त्याच्यातही पुन्हा पाण्याचे विभाग असतात. डाळिंबात जातं, त्यांच्यामध्ये पण फ्लॅट सिस्टीम आहे. डाळिंबाच्यामध्ये सुद्धा बरोबर पापुद्रा असतो बघा मधला भागातला, आणि ते एकावर एक त्याची रचना असते. सगळ्याला पाणी पुरवठा होतं की नाही? पण जरी झाडाने सगळ्या फलांना पुष्ट केलं तर एक अवस्था आल्यानंतर परिपक्व झालं फळ, तर जसं झाड वृक्ष कावेली लोटती फळे आली. मग ते फळाचं पोषण नाही का करत? फळाचं पोषण करतात, पण ते फळ स्वतः खात नाही. वृक्ष आणि वेली या बाबतीत निष्काम आहे. तसा जो महात्मा कर्मे सगळे प्रकारचे करतो, पण त्या कर्मफलाच्या बाबतीमध्ये अंतकरणामध्ये राग म्हणजे आसक्ती, हा पारिभाषिक शब्द आहे बरं. राग म्हणजे आसक्ती फलाच्या बाबतीमध्ये ठेवत नाही. ज्ञानोबारे ते उदाहरण पुढे देतात. आपण थोडंसं स्पष्टीकरण अगोदरच केलं आहे, आता ओवी इथं आली आहे. जैसी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धिवीन सहजे आणि ते तिची तिये बीजे अपेक्षिना तैसा अन्वयाचेने आधारे. दुसरा पाठ आहे आमना याचेने आधारे जातीचेने अनुकारे जे जेने अवसरे करणे पावे ते तैसे चिवचित करी परिसाठोपनो हे शरीरी आणि बुद्धीही करोनी फळवेरी जायची ना ऐसा तोची संन्यासी पार्थागा परियेसी तोची भरमसे निशी योगीश्वर. या 4 ओव्यांचा एकत्र विचार आहे. पहिल्यांदा दृष्टांत, मग सिद्धांत, आणि सिद्धांताचं स्पष्टीकरण झाल्यानंतर मग 47व्या ओव्यामध्ये पूर्ण सार सांगितलेला आहे, त्याचं तत्त्व प्रतिपादन केलं. जैसी उदाहरण दिलाय मही. मही शब्दाचा अर्थ होतो पृथ्वी. ती काय करते? उद्भिजे हे जनी. जनी म्हणजे उत्पन्न करते. जनजायते नावाचा धातू आहे ना, जन्माला येणं. जनी म्हणजे जन्म देते. ज्याप्रमाणे ही पृथ्वी 4 प्रकारचे जीवाचे प्रकार आहे. 7व्या अध्यायामध्ये आलंय बघा. चतुर्विध ठसा उमटो लागे आपैसा मोला तरी सरिसा परिथरची अनान. 4 प्रकार आहे जीवामध्ये: अंडज, जारज, श्वेदज आणि उद्भिज. अंडज म्हणजे अंड्यापासून निर्माण होणारे. हे पशुपक्षी जे असतात ना, सामान्यपणे पक्षी हे अंड्यातून निर्माण होतात. चिमणी असेल किंवा आणखीन कोणते पक्षी असतील, त्यांचे 2दा जन्म होतात. एक त्यांच्या मातेच्या उदरातून अंड्याच्या रूपाने, आणि अंड ते परिपक्व कवच झालं की त्याला ते फोडून बाहेर येतात. त्यांना द्विज असं म्हणतात पक्षाला सुद्धा. तर ते अंड्यातून जन्म झाल्यामुळे त्यांना अंडज म्हणतात. मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला आहे? अंड्यातूनच झालेला आहे. आणि त्या माशाच्या उदरामध्ये मच्छिंद्रनाथाने ते श्रवण केलं की नाही, असं त्यांचा जन्म झालेला आहे. ते अंडज म्हणतात. त्यानंतर आहे जारज. ज्यांच्या गर्भाच्या भोवती वेष्टन असतं, जार असतो, त्यांना जारज म्हणतात. गाईचं वासरू किंवा मनुष्य प्राणी हे सगळे जारज आहे. त्यांच्या आतल्या अंगाच्या भोवती त्वचा असते, ती जारज. गर्भ जो असतो की नाही तो वेष्टन, उल्बाची खोळी म्हणतात त्याला. 3ऱ्या अध्यायामध्ये उल्बाची खोळी गर्भस्थाशी, तो जारज आहे. त्यानंतर कधी कधी घामातून काही पदार्थ निर्माण होतात, श्वेदज. श्वेदज किंवा घाण पाण्यापासून तयार होतात. किंवा जर आपण गावाकडे त्याला गोवऱ्याचा करंडा म्हणतात बहुतेक, त्या गोवऱ्या लावतात की नाही थरावर थर, त्याला लिंपून घेतात, तर आतमध्ये उष्णता तयार होते.
उष्णता म्हणजे घाम आहे एक प्रकारचा, आणि त्याच्यातून विंचू तयार होतात, आपोआप तयार होतात. आणि ते शेणातून तयार होणारे विंचूले भयानक असतात. चावला की मग आठवणच येते, असं वाटतं आता मोक्ष लगेच आहे आपल्याला. हां, तर ते श्वेदज आहे ते. आणि यानंतर आहे उद्भिज, जे जमिनीच्या उदरातून बाहेर येतात. सगळ्या प्रकारचं धान्य जे आहे ना, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, ज्याप्रमाणे बीज अंकुरित झालं की जमिनीच्या वरचा पापुद्रा फोडून ते वरती येतं, त्याला उद्भिज असं म्हणतात. सगळ्यांचा जन्म मुळामध्ये पृथ्वीपासूनच आहे, सगळ्यांचा. पण विशेषतः त्या उद्भिज असणाऱ्या वृक्षादिकांचा जन्म पृथ्वीपासून. कारण अन्नापासूनच काय होतं, धातू तयार होतात. मानवाचा देह मुळात अन्नमय कोश आहे ना, अन्नमय कोश हा धातूपासून तयार होतो. ते धातू अन्नापासून तयार होतात आणि अन्न निर्माण करणारी पृथ्वी आहे. म्हणून आपण जर असा संबंध पाहिला, ते अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसंभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञकर्मसमुद्भवः, असा कर्म सांगितला की नाही. अन्नास्तव भूते प्ररोह पावती समजते, मग पर्जन्य या अन्नाते सर्वत्र प्रसवे. सगळ्याला कारणमूळ पृथ्वी आहे. पण साक्षात जर विचार केला तर मध्यंतरी काही परंपरा आहे बाकीच्या प्राण्याची, पण वृक्षादिकांचं मात्र तसं नाही. वृक्षाचं बीज जमिनीमध्ये पडलं आणि योग्य प्रकारचा जर पावसाचा संबंध आला, जमीन तापलेली असावी, पाऊस पडावा, तापलेल्या जमिनीचा आणि पाण्याचा संपर्क झाला की पडलेल्या पाण्याची वाफ होते उष्णतेमुळे, त्याला म्हणतात वाफसा. आणि त्या वाफेमध्ये जर बीज पडलं, ज्ञानोबाने म्हटलं बघा, सत्क्रिया बीज आरोपे विधीची वाफे. सत्क्रिया बीज आरोपे 13व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे. ते वाफ आल्यानंतरच त्याच्यामध्ये बीज टाकावं लागतं. वाफेमध्ये जर ते लागलं तर त्या उष्णतेमुळे, ओलाव्यामुळे त्यातून अंकुर निर्माण होतो. बीज जळाची जवळी कला आहे. पाण्याचा संपर्क तर व्हावाच लागतो आणि उष्णता पण तयार व्हावी लागते. जास्त जर पाणी असेल जमिनीमध्ये तर बीज कुजून जातं, आणि जास्त जर वाफच असेल तर कोरडंच राहतं. उलट ते भुईमुगाचे शेंगदाणे जास्त तापतात ते. कधी कधी ते भुईमुग काढून नेला ना, शेंगा काढून नेल्या, तर काही शेंगा राहतात बघा, आणि त्याच्यामध्ये आऊत मारला की मग त्या जमिनीत तापलेल्या शेंगा, त्याची काही वेगळीच चव लागते असो. मग त्याचा अंकुर निर्माण होतं जमिनीमधून, ते वेगळंच असतं. पुन्हा ज्याप्रमाणे ही जमीन त्या वृक्षाला आपल्यातून निर्माण करते, त्याचं संगोपन पालन पोषण करते, सगळ्या प्रकारचा जलपुरवठा त्याला करते, आणि असा वृक्ष जमिनीमध्ये घट्ट मुळं रोवून उभे राहतो. इतक्यापर्यंत वृक्ष वाढला, पण ते करत असताना तेथीची ती बीजे, त्या वृक्षाच्या ठिकाणी येणारे बीज म्हणजे फळ घ्यायचं बरं, कारण फळाशिवाय बीज लागतच नाही. नुसतं बीज येतं का? नाही येत. इथं बीज जरी म्हटलं तरी पण त्याचा अर्थ फळ असा होतो. अहम बुद्धिवीन सहजे, अहंकार धारण न करता जशी ती पृथ्वी त्या वृक्षादिकांना उत्पन्न करते, जन्माला घालते, पण तिथल्या कोणत्याही फलाची अपेक्षा करत नाही. हा झाला दृष्टांत. जैसी मही हे उद्भिजे जनी म्हणजे लोकव्यवहारात नाही बरं, जनी म्हणजे जन्माला घालणे, हे क्रियापद आहे. जनी अहम बुद्धिवीन सहजे आणि तेथीची ती बीजे अपेक्षेना, हे झालं उदाहरण, दृष्टांत. तसा हा निष्काम कर्मयोगी काय करतो, तैसा अन्वयाचेने आधारे. अन्वय शब्दाचा एक अर्थ होतो आत्मव्याप्तीच्या आधाराने. जगतामध्ये कोणताही व्यवहार जर घडायचा असेल ना, तर त्याला अधिष्ठान असावं लागतं. हे आपलं कायमचं वाक्य आहे. अध्यस्त पदार्थ भासण्याकरता अधिष्ठान सत्य असावं लागतं, आणि अधिष्ठानाचीच व्याप्ती अध्यस्त पदार्थामध्ये असते. रज्जूवर सर्प आहे, सर्प मला कळाला, आणि जो सर्प मित्र आहे त्याला तो आनंद देणारा होतो. म्हणजे अस्ति, भाती आणि प्रिय हे कोणत्याही पदार्थामध्ये परब्रह्माचे अंश आहे. नाम आणि रूप हे मायेचे अंश आहे. म्हणून अन्वय म्हणतात त्याला. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत असणारं चैतन्य सर्व ठिकाणी व्याप्त आहे. म्हणून जगताच्या स्फूर्तीचा
म्हणून तर माया परब्रह्माची सत्ता आणि स्फूर्ती घेऊन जगतातल्या सगळ्या पदार्थाला निर्माण करते की नाही. जर तिला परमात्म्याची सत्ता आणि स्फूर्ती नसेल, याला अन्वयाचा आधार म्हणतात, आत्मव्याप्तीचा आधार नसेल, तर जड असणारी आणि निस्तत्व असणारी प्रकृती कशालाही निर्माण करू शकत नाही. म्हणून हा अन्वयाचनी आधार आहे, आत्मव्याप्तीच्या अधिष्ठानावर, असा एक अर्थ होतो. आणि दुसरा पाठभेद आहे आम्नायाचनी आधार आहे. आम्नाय शब्दाचा अर्थ होतो वेद. तो कर्म करतो आहे, पण कर्म करत असताना स्वतःच्या बुद्धीने करत नाही. तो शास्त्र प्रामाण्य पाहतो. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमी हार्हसी. या रूपाने आम्नायाचनी आधार आहे. म्हणजे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सर्वात मोठं प्रामाण्य कोणाला असेल तर वेदाला आहे. आणि इतकं प्रामाण्य आहे, शास्त्र जर म्हटलं हे टाका तर त्याचा त्याग करा, आणि शास्त्राने सांगितलं हे स्वीकार करा तर स्वीकार करा. त्यागाच्या बाबतीमध्ये अनुकूल राज्य असेल तरी टाका, आणि प्रतिकूलतेच्या बाबतीमध्ये विष जरी असेल तरी सेवन करा. शास्त्र म्हणेल ते सांडावे, जे राज्य ही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे, विषही विरू ऐसिया वेदैक निष्ठा. जालिया जरी सुबटा तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा. म्हणून आपण कोणतंही कर्म करत असेल ना, तर त्याला आधार वेदाचा असावा. आपण जेव्हा निरूपण करतो की नाही, तेव्हा आपण प्रमाण देतो. म्हणजे एखादा वक्ता एखादा असणारा वक्ता निरूपण करत असेल तर त्याच्या या निरूपणाला आधार काय? प्रमाण द्यावं लागतं संतांचं. जे प्रमाण मिळालं की त्याच्या बोलण्याला प्रामाण्य आहे. तसं कर्म करत असेल तर त्याला शास्त्राने प्रतिपादन केलेलं असावं. आत्मव्याप्तीच्या आधाराने, असं अन्वयाचेने आधारे अर्थ घेता येईल. आणि दुसरा पाठ घेतला तर आम्नायाचेने आधारे, वेद प्रामाण्य मानून वेदाच्या आधाराने. त्यानंतर पुन्हा जातीचेने अनुकारे, अनुकार म्हणजे अनुरूप. आपली जाती कोणती आहे? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हे झाले 4 वर्ण. त्यानंतर ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, हे झाले 4 आश्रम. 4 आश्रम आणि 4 वर्ण यांना अनुसरून असणारं जे काही कर्म आहे तेही पुन्हा जेणे अवसरे करणे पावे. ज्या प्रसंगाला जे कर्म करणं आपल्याला क्रमप्राप्त झालेलं आहे, म्हणजे वेदाचं प्रामाण्य आहे, वर्ण आणि आश्रमाला अनुरूप आहे, आणि ते कर्म करणं प्रसंगाला प्राप्त आहे. उदाहरणार्थ, क्षत्रियाला 7 प्रकारचं कर्म सांगितलं: शौर्यम, तेजो, धृतीर, दाक्षम, युद्धे चाप्यपलायनम, दानमीश्वर भावश्च, क्षात्रम कर्म स्वभावजम. तर हे 7ही कर्म एकाच काळात करायचे नसतात. युद्धाच्या भूमीवर गेला तर युद्धे अपलायनम आणि शौर्यम हे तिथं असावं लागतं. किंवा शत्रूने आपल्याला गराडा घातला तर दक्षता आणि धृती असावी लागते. तिथं दान द्यायचं नसतं. राज्याच्या गादीवर आला की मग दानम, ईश्वर भावष्ट हे कर्म त्या ठिकाणी लागतात. प्रसंग आला जेणे अवसरे, ज्या प्रसंगाला जे कर्म करायला समोर येतं आणि ते लक्षात आलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला वेळ वेगळी येते आणि आपल्याला कोणत्या प्रसंगाला काय कर्म करावं हे लक्षात येत नाही. समजा सकाळचं कर्म आहे, सकाळी काय करावी? देवपूजाच करावी की नाही? संध्यावंदन करावं, हे प्रातःकालीन कर्म आहे. माध्यान्ह काळातलं कर्म वेगळं आहे, सायंकाळातलं कर्म वेगळं आहे. नाही म्हणे सायंकाळचं सकाळी करू आणि सकाळची पूजा संध्याकाळी करू, असं नाही चालत. जे जेणे अवसरे करणे पावे, ते तैसेची उचित करी. ते तसंच कर्म, उचित म्हणजे योग्य कर्म तो करतो. पण एवढं केल्यानंतरही साटोपू नोहे शरीरी. साटोप म्हणजे अहंकार. शरीरामध्ये अहंकार मात्र येऊ देत नाही. अंतकरणाची कृती आहे अभिनिवेश धारण करणारी, त्याला अहंकार असं म्हणतात. मला अहंकार नाही, याचाच अहंकार होतो कधी कधी, असं घडतं. ते अहंकाराचा सुद्धा अहंकार नसावा. टाकलेलाच आहे ना, मग त्यागाचा सुद्धा अभिनिवेश नसावा. एवढी सगळी कर्म तो करतोय, उचित कर्म करतो आहे. पण ती करत असताना साठोपणो हे शरीरी,
आपल्या शरीरामध्ये अहंकाराला राहूच देत नाही. आणि अहंकार विशेष असा आहे, अज्ञानी पुरुषाच्या मागं नाही लागत जास्त, विद्वानाच्या मागं लागतो. नवल आहे त्याचं ज्ञानोबरांना वाटलेलं. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. त्याला अहंकार प्रयुक्त करतो. अहंकार आला की मग तो मात्र काय होतो, त्या बाबतीमध्ये ग्रस्त होतो, बंधनाला प्राप्त होतो. मी ते उदाहरण ऐकलं होतं एकदा. एका मूर्तिकारांनी, ज्योतिषी त्याला कळत होतं थोडंसं, त्याने ते आपलं नाडी परीक्षण केलं आणि त्याच्या लक्षात आलं की आपण एका दिवसानं जाणार आहे. मूर्तिकार हुशार होता. आता घ्यायला तर आपल्याला यमच येईल, आपला अधिकार कळतो ना आपल्याला. आपल्याला तर काही विष्णुदूत घ्यायला येणार नाही, ते भक्ताला घ्यायला येतात. व ते यमच आपल्याला घ्यायला येणार आहे. मग त्याने आपल्या आकाराच्या हुबेहूब 9 मूर्त्या तयार करून ठेवल्या. 9 तयार केल्या मूर्त्या. आणि एका ठिकाणी तो स्वतः उभा राहिला. वेळ आली होती, श्वास रोखून थांबला. योगाचाही अभ्यासाचा त्याचा, पण ऐकता येत होतं त्याला. यम आला आणि माघारी जाण्याची तयारीत होता, पण यम होता तो रिक्त असतं न गच्छे, रिकाम्या हाताने जाणार नाही. काही माणसं बघा कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ द्या, रिकाम्या हाताने येत नाही. रिकाम्या हाताने म्हणजे समजा त्या गावात गेले तर ते टाळ तरी आणतात, म्हणजे चोरायची इच्छा नसते, व त्या गावात आपण गेलो तर काहीतरी स्मरण असावं ना, त्या गावातली आठवण असावी, याकरता ते आणतात. आता यम होता तो, रिकाम्या हाताने काही मागं जायचं नाही. आणि त्याने विचार केला, हा चाणाक्ष आहे. चाणाक्ष माणसाला पकडायचं असलं तर त्याला एकच आयडिया आहे, गोष्ट कल्पना आहे, अहंकार. यमसुद्धा स्तब्ध झाला, खाली बसला. हे ते चित्रकाराने पाहिलं होतं, ते मूर्तिकाराने. कपाळाला हात लावला यमाने. काय बुद्धी झाली म्हणे मला, इथे मी एका व्यक्तीला घ्यायला लावली तर 10 व्यक्ती उभे म्हणे. मग चुकून आपण ज्याचं आयुष्य संपलं त्याला जर नाही धक्का लावला आणि दुसराच नेला तर दोष लागेल. 10 जण आहे, हे सगळे 10च्या 10 जण ज्याने निर्माण केले ना, मानावं लागेल म्हणे त्याला. 10 जण निर्माण केले, पण एक चूक आहे, याच्यात एक चूक आहे. गप्प बसव ना यानं. तो बाहेर आला, सांग म्हणे काय चूक आहे. हीच चूक आहे. मीच तयार केले की नाही सगळेचे सगळे. हा मीपणा त्याला बाधक ठरला. या मग हुशारच होता की नाही. कर्म करावं, पण त्या बाबतीत अहंकार येऊ देऊ नाही. त्याचा अहंकार दुखावला माणसाने, माझा युगो हर्ट झाला. काय चूक झाली, अरे ही चूक अहंकारामुळे झालेली आहे. मी कसं काय चूक केली, हीच चूक आहे. ते तैसेची उचित करी, परी साठो पुनो हे शरीरी, आणि बुद्धीही करोनी फळवेरी जायची ना. फळवेरी म्हणजे फळापर्यंत, बुद्धीही करोनी म्हणजे कर्म करोनी, किंवा बुद्धीही करोनी म्हणजे कधी कधी मनुष्याला अहंकार नसतो, पण सूक्ष्म रूपाने त्याची बुद्धी फळाची अपेक्षा करत असते. त्या फलाची अपेक्षा करणं याला तृष्णा म्हणतात. अत्यंत सूक्ष्म रूप असतं. कधी कधी असा अनुभव येतो, व्यवहारामध्ये एखादा व्यक्ती बोलत नाही, एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला तो गेला, तो आपल्याला अजिबात सन्मानाची अपेक्षा नाही, आपलं नाव घ्यावं अशी सुद्धा आपली अपेक्षा नाही आहे, पण त्याच्या मनात अपेक्षा असते सुप्त, की कमीत कमी सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने असं तरी म्हणावं की यांना सन्मानाची अपेक्षा नाही म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करत नाही. असे का होईना सूक्ष्म अपेक्षा असते बघा. इतका का होईना भाव असतो. सन्मान करू नये प्रत्यक्ष, पण त्यांना सन्मान केलेला सन्मान त्यांना आवडत नाही असं का होईना म्हणावं, अशी तरी अपेक्षा असते. याला म्हणतात बुद्धी फळापर्यंत जाणं. आणि बुद्धी ही करोनी फळवेरी जायची ना, ऐसा तोची संन्याशी. कर्म करतोय पण बुद्धी फलापर्यंत जाऊ देत नाही. म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये कर्मफलाच्या प्राप्तीचा संकल्पसुद्धा निर्माण होऊ देत नाही. म्हणजे काय केलं, कर्मफलाचा संकल्प सोडला की नाही, सोडला. बरं, शरीरामध्ये अहंकार नाही म्हणजे अहंकारही सोडला, म्हणजेच त्याग केला. आणि जो त्याग करतो त्यालाच तर संन्यास म्हणतात. करणाऱ्या व्यक्तीला संन्यासी म्हणायचं. ऐसा तोची संन्याशी, असा तोच खऱ्या अर्थाने संन्यासी आहे. पार्थागा परियसी, तोच पार्था संन्यासी असं ऐकावं. तोच भरमसे निशी योगीश्वर. योगीश्वर म्हणजे सगळ्या योगी पुरुषामध्ये श्रेष्ठ असणारा, असं तो अगदी खात्रीशीर मानून घे.
भरवसेनिशी म्हणजे भरवसा धारण कर की तोच योगी आहे. आता योगी कोणाला म्हणायचं? ज्याच्या अंतकरणामध्ये चित्ताचं विक्षेप नाही, कोणत्याही प्रकारचा विक्षेप नसेल तर त्याला योगी म्हणायचं. चित्ताच्या वृत्तीचा निरोध केला आहे, चित्तवृत्तीचा निरोध केला आणि चित्तवृत्तीच्या निरोधाला म्हणतात योग. योगश्चित्तवृत्ती निरोधाः. आपल्या अंतकरणामध्ये तृष्णारूप असणारी वृत्ती, त्या वृत्तीचा निरोध केल्यामुळे अशा निष्काम कर्मयोगी पुरुषाला योगी म्हणावं. आणि कर्मफलाचा त्याग केल्यामुळे त्याला संन्यासी म्हणावं. म्हणून दोन व्याख्या आल्या इथं. निष्काम कर्मच तो करतो आहे, पण कर्मफल सोडल्यामुळे संन्यासी, आणि तृष्णागत असणारा विक्षेप नसल्यामुळे योगी. तोच भरवसेनिशी योगीश्वर. असा योगी आणि संन्यासी यांची एक वाक्यता भगवंतांनी इथपर्यंत केली. आता पुढे याच्या वाचून एखादा पुरुष असा आहे की जो कर्म नाही करत, कर्माला कटकट मानतो आहे, हे कर्म टाकतो आणि लागले दुसरं कर्म स्वीकारतो, तर ज्ञानोबा म्हणतात त्याला योगी म्हणता येत नाही, संन्यासीसुद्धा म्हणता येत नाही. हा आग्रहाचा नोकर आहे आणि व्यर्थ घोटाळ्यामध्ये पडतो. म्हणून शास्त्राच्या क्रमाच्या ज्या मर्यादा आहेत त्यांनीच परमार्थाच्या साधनेपर्यंत गेलं पाहिजे. वाचून उचित कर्म प्रासंगिक, तया ते मने हे सांडावे बद्धक, तरी टाकोटाकी अनेक एक मांडीची तो. वाचोनी म्हणजे याशिवाय. पाठीमागचा जो विषय आहे, उचित कर्म करायचं, अहंकार होऊ द्यायचा नाही, बुद्धी फलापर्यंत जाऊ द्यायची नाही, ही हातवटी आहे. आणि ही हातवटी धारण न करता या वाचून उचित कर्म, पुन्हा प्रासंगिक कर्म, नैमित्तिक म्हणजे प्रासंगिक, प्रसंगाला आलेला आहे, शास्त्राने आपल्याला योग्य म्हणून सांगितलेलं आहे, असं उचित प्रासंगिक कर्म त्याच्या बाबतीत तो काय म्हणतो? तया ते म्हणे हे बद्धक सांडावे, हे कर्म बांधणारं आहे, बंधनाला टाकणारं आहे, म्हणून त्याग करावा असं तो म्हणतो. आणि कर्माचा बद्धक म्हणून त्याग केला की लगेच दुसरं कर्म करतो. तरी टाकोटाकी म्हणजे टाकतो न टाकतो तोच, की त्याला लगेच, लागलीच, त्वरित, टाकोटाकी आणिक एक मांडीची तो. या ओळीमध्ये दोन शब्द आले बघा, सांडी आणि मांडी. सांडावे म्हणजे त्याग करणं आणि मांडी म्हणजे स्वीकार करणं. सांडी मांडी परती टाकी, वासुदेव नाम घोकी, मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदरे. तिथं आलं की नाही तो भाव इथं. कर्माला म्हणतो बद्ध काय म्हणून सांडावं, आणि एक कर्म टाकलं की लागलीच दुसऱ्या कर्माचा तो काय करतो? स्वीकार करतो. आणि मग त्याने कर्माचा स्वीकार केलाच की नाही, दुसऱ्या शास्त्राचं उचित कर्म टाकतो. आणि एक भाग असा आहे, जो व्यक्ती उचित कर्माचा त्याग करतो आणि स्वतःच्या मनाने कर्म करतो ते त्याच्याकरता अनुचित असतं. जर उचिताचा त्याग असेल तर अनुचिताचा अवश्य स्वीकार होतच असतो, किंवा त्याला तो करावाच लागतो आणि तो करतही असतो. उदाहरण देतात ज्ञानोबाराय, जैसा क्षाळूनिया लेप एक, सवेचे लावीचे अनेक, तैसेनी आग्रहाचा पायिक विचंबे वाया. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती असा आहे, एक लेप क्षाळूनिया, क्षालन करणं म्हणजे धुवून टाकणं, त्याच्या अंगावर लेप लावला होता. कल्पना करा, चंदनाची ओटी लावलेली होती, पण त्याने तो धुवून टाकला. नाही म्हणे याचा सुगंध थोडा कमी येतोय, मग माती लावू आपण. जैसा क्षाळूनिया लेप एक, सवेचे लावीचे अनेक, दुसरा लेप लगेच आपल्या अंगावर लावावा. हे जसं लेपाचा त्याग होईल का? मग लेपाचा त्याग होणार नाही, फक्त त्याच्या मनात त्याग केल्यासारखा होईल. कारण एक लेप लावून म्हणजे धुवून टाकून दुसरा लेप त्याने स्वीकार केलेला आहे. तैसेनी तशा प्रकारे आग्रहाचा पायिक म्हणजे नोकर, जो आपल्या मनातल्या दुराग्रहाचा, त्याला आग्रह असं म्हणतात, ज्यामध्ये शास्त्राचं प्रामाण्य नाही आणि मनातल्या इच्छेचंच महत्त्व आहे, त्याला आग्रह म्हणतात. असा विनाकारण आग्रहाचा नोकर विचंबे वाया, व्यर्थच असणाऱ्या कर्माच्या गुंताळ्यामध्ये पडतो. कसा पडतो? उदाहरण ज्ञानोबारे पुढे देतात. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीचे आहे सहजे, कित्येची संन्यासी वाढविजे सरिसे पुढती, मनोनी अग्निसेवा न सांडिता,
कर्माची रेखा ओलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाची. आता या दोन ओव्याचा अर्थ करत असताना थोडंसं सूक्ष्मचिंतन बघावं लागेल. बरं, इथे ज्ञानोबा यांनी जो निष्काम कर्मयोगी पुरुष आहे, गृहस्थ जीवन जगतो आहे, मोक्ष प्राप्तीची अपेक्षा आहे, पण संन्यास घेण्याचा त्याचा अधिकार नाही. पण त्याही पुरुषाला जर मोक्षप्राप्तीची अपेक्षा असेल तर त्याने आपल्या वाट्याला आलेलं जे निष्काम कर्म आहे ते निष्काम कर्मच श्रद्धापूर्वक नियमाने अहंकाररहित ईश्वरार्पण बुद्धीने करत राहावं. असं कर्मच त्याला योग्यता संपादन करून अंततोगत्वा मोक्षापर्यंत घेऊन जाईल. पण एखादा दुराग्रहाचा पाईक असेल आणि गृहस्थाश्रमात राहतो आहे आणि तो म्हणतो नाही 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 याचं ओझं टाकून देऊ आणि लगेच संन्यास घेऊ. मग आता संन्यास घेणं सोपं आहे का? त्याच्यामध्ये सुद्धा त्रिकाल काही ना काही कर्म करावे लागतात. प्रणवाचा कितीतरी जप करावा लागतो. संन्यास घेणंही काही सोपं नाही. मग एकाने गृहस्थाश्रमाचं ओझं टाकून दिलं, नाही म्हणे आपल्याला संन्यासच घ्यायचा आहे. अगोदर तर जीवन संन्यासी पुरुषासारखंच होतं, परतही घेतला. असं नको घडायला. म्हणून उदाहरण दिलं आहे. गृहस्थाश्रमाचे ओझे, घरामध्ये राहतो त्याला गृहस्थ असं म्हणतात, आणि तो आश्रम आहे ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास या 3 आश्रमाचं पोषण करणारा सगळ्यात महत्त्वाचा आश्रम आहे गृहस्थाश्रम. म्हणून त्याला धन्यो गृहस्थाश्रम असं म्हटलेलं आहे. आणि शास्त्राने अधिकार भेदाने सगळ्यांना प्रतिपादन केलं. कोणताही आश्रम कनिष्ठ नाही आणि कोणताही आश्रम श्रेष्ठसुद्धा नाही. का बरं? ज्या पुरुषाला आपण संन्यास आश्रम श्रेष्ठ म्हणतो आहे तो कधी ना कधी वानप्रस्थामध्ये होताच की नाही? पाठीमागे गृहस्थ जीवनात होता ना, आणि विद्यार्थी अवस्थेमध्ये ब्रह्मचर्य आश्रमामध्ये होता. म्हणजे एकच व्यक्ती जर 4 आश्रमातून क्रमाक्रमाने जात असेल तर व्यक्तीला श्रेष्ठपणा आहे, त्या आश्रमाचा कनिष्ठपणा आणि श्रेष्ठपणा नाही. मान्य करावं लागतं की सगळा संन्यास केला म्हणून संन्यास आश्रम श्रेष्ठच आहे. पण कधीकधी एखादा गृहस्थ पुरुषसुद्धा संन्यासी पुरुषाला लाजवेल असा राहू शकतो. एक उदाहरण ऐकलं. एक संन्यासी महात्मा नदीच्या काठावर स्नान करत होते. स्नान करता करता त्यांचं लक्ष गेलं. ज्या ठिकाणी धोबी कपडे धुत होता ना, त्या धोब्याच्या त्या कपडे धुण्याच्या सौंदर्य त्याला दगडी भांडं म्हणतात. तर त्याच्या खाली एक सोन्याची अंगठी पडली होती. आता संन्यासी महापुरुषाला द्रव्य घ्यायचं नसतं, नियमच आहे. पण त्यांनी ते प्राणायाम करता करता पाहिलं आणि त्या परिटाला सांगितलं, धोब्याला, अरे ते सोन्याची अंगठी पहा ना. तर त्या परिटाने धोब्याने डोक्याला हात लावला आणि रडायला सुरुवात केली. म्हणे का? मला लयच वाईट वाटलं म्हणे. कशाच वाईट वाटलं? तुम्ही संन्यास घेतला याचं. आणि त्याच्यात काही वाईट वाटलं? अहो म्हणे तुम्ही संन्यासी आहात ना, समलोष्टाश्म कांचन आहात. तुम्हाला मातीचा ढेकूळ, दगड आणि सोनं समान वाटलं पाहिजे. ज्या अर्थी तुमची सोन्यावर नजर गेली याचा अर्थ तुम्हाला सोनं आणि मातीतला अजून भेद तुमच्या मनात आहे. आणि मग तुला नाही वाटत का? त्याने महिना झालं या अंगठी इथं पाहतो मी पण घेत नाही. महिना झाला सांगता येत नाही ना कोणकोणत्या अधिकारात असेल. एखादा व्यक्ती गृहस्थाश्रमाचं ओझं कपाळावर आहे, दैवाने प्राप्त आहे, त्याच्या जबाबदाऱ्या योग्य काळापर्यंत पूर्ण केल्या पाहिजे. सगळं व्यवस्थित. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी म्हणजे नशिबात आधीचे आहे, सहज आलेलं आहे ते ओझं, आणि ते दिलं टाकून की तेची संन्याशी, तेची म्हणजे तेच ओझं. संन्याशी वाढविजे सरीशे पुढती. जे ओझं आहे ना क्रमप्राप्त कर्माचं, म्हणजे आश्रमाचा त्याग केला हो, पण कर्माचा कुठं त्याग झाला? ज्ञानोबाने म्हटलं आहे, एक व्यक्ती मला नाही मी सर्व परित्याग करणार, सर्व परित्याग करणार, आणि शरीराचा, शरीर तरी पाठीमागं लागलेलंच आहे की नाही? असा दुर्जय असणारा परिग्रह आहे. शास्त्राची मर्यादा, तात्पर्य, अभिप्राय लक्षात आलं पाहिजे की तेची संन्याशी वाढविजे सरीशे पुढती. गृहस्थाश्रमाचं ओझं दैवाने अगोदरच प्राप्त आहे. त्या ओझ्यातून उतरण्यासाठी गृहस्थाश्रम दिला सोडून आणि पुन्हा संन्यास आश्रम ग्रहण केला तर तिथंसुद्धा कर्माचं ओझं आहेच ना पाठीमागं, ते चुकत नाही. याचा अर्थ कर्म चुकतच नाही, जे कर्म करावंच लागतं. म्हणून या कारणामुळे इथं स्तुती केली. बरं, इथे संन्यास आश्रमाचं कनिष्ठपणा न्यूनता नाही सांगायची. इथं गृहस्थाश्रमामध्ये असणारा जो अधिकारी आहे
त्याने आपल्या मर्यादेतच राहून आपल्या स्वकीय उचित धर्माचं पालन करून क्रमाक्रमाने जेव्हा त्याला परिपूर्ण वैराग्य होईल आणि ज्या दिवशी वैराग्य होईल त्या दिवशी लगेच त्याने संन्यास घ्यावा, असा त्यातला सांगण्याचा भाव आहे. इथे गृहस्थाश्रमाची स्तुती केलेली आहे, पण संन्यास आश्रमाचा कनिष्ठपणा नाही सांगायचा. भावविषय काय चालू आहे ते लक्षात ठेवलं पाहिजे. मनोनी अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नुलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाची. म्हणून अर्जुना, अग्निसेवा, श्रोत, स्मार्त जे काही होम आपल्या वाट्याला आलेले आहे, गृहस्थाश्रमाला जी अग्निसेवा करावी लागते ती अग्नीची सेवा न टाकता, कर्माची रेखा म्हणजे रेषा मर्यादा तिचं उल्लंघन न करता आपण पाची स्वभावता योग सुख आहे. आपल्याच ठिकाणी योगाने प्राप्त होणारं जे सुख आहे ते सहजच आपल्या ठिकाणी प्राप्तच आहे ना. फक्त त्याला अधिकार संपादन करून या क्रमाक्रमाने आश्रमात जावं लागतं. पुढच्याही श्लोकामध्ये सांगता. आता मागच्या श्लोकामध्ये निष्काम कर्मयोग्याला संन्यासी म्हटलं, त्यालाच खऱ्या अर्थाने योगी असं म्हटलं आहे. पण त्याला संन्यासी किंवा योगी म्हणणं हे गौण वृत्तीने म्हटलं आहे. मुख्यत्वे मात्र जो खरा संन्यासी आहे तोच संन्यासी आहे. पण एका अंशाने हा कर्मफल त्याग करतो म्हणून त्यागाच्या भूमिकेतून संन्यासी म्हणा. आणि चित्तामध्ये कोणत्या प्रकारचा विक्षेप राहू देत नाही, वृत्तीचा निरोध करतो, त्याला योग म्हणतात. म्हणून त्याला या वृत्तीनं गौणी वृत्तीनं योगी असं म्हटलं आहे. नाहीतर खरा संन्यासी हा संन्यासीच आहे. त्यांची एक वाक्यता भगवान पुढे सांगतात. यम संन्यासमिती प्राहुर योगम तम विद्ये पांडव नह्य संन्यास संकल्पो योगी भवती कश्चन. यम संन्यासमिती प्राहुः योगम तम विद्ये पांडव न हि असन्न्यास संकल्पः योगी भवती कश्चन. हे पांडव, हे अर्जुना, यम संन्यासम ज्याला आपण संन्यास म्हणतो, तम योगम विद्धी त्यालाच तू योग अशा प्रकारे जाण, असं अनेक प्रकारचे ज्ञानी पुरुष म्हणतात. कारण का असन्न्यस्त संकल्प हा संन्यस्त म्हणजे त्याग करणारा, संन्यस्त संकल्प म्हणजे कर्माच्या फलाच्या प्राप्तीच्या संकल्पाचा त्याग करणारा, त्याला म्हणतात संन्यस्त संकल्प हा योगी भवती. जो कर्माच्या फलाचा त्याग करतो तो योगी होतो. पण असन्न्यस्त संकल्प हा ज्याने कर्माच्या फलाच्या संकल्पाचा त्यागच नाही केला तर असा असन्न्यास संकल्प हा कश्चन योगी न भवती, असा कधीसुद्धा तो योगी होणारच नाही. योगी कोण आहे? ज्याने आपल्या कर्माच्या फलाच्या संकल्पाचा त्याग केला तोच योगी आहे. आणि कर्मफलाचा त्याग केला तर संन्यासीसुद्धा आहे. म्हणजे संन्यासी आणि योगी या अर्थाने तो एकच आहे. यावर आता ज्ञानोबांच्या दोनच ओव्या आहेत. ऐके संन्यासी तोची योगी ऐसी एक वाक्य तेची जगी गुढी उभविली अनेकी शास्त्रांतरी जेत संन्यासीला संकल्प तुटे तेथची योगाचे सार भेटे ऐसे अनुभवाचे धटे साचे जया. दोन ओव्याचा एकत्र विचार. ऐक बरं अर्जुना, संन्यासी तोच योगी, जो संन्यासी आहे तोच खऱ्या अर्थाने योगी आहे. आता वारंवार आपण याचं स्पष्टीकरण केलेलंच आहे. ऐसी अशा प्रकारे यांच्यामध्ये एक वाक्यता आहे, मतमतांतर नाही, विप्रतिपत्ती किंवा विरुद्ध फल आहे असं अजिबात नाही. संन्यासी आणि योगी एकच पुरुष आहे, निष्काम कर्मयोगी. बरं, कारण त्याचंही प्रकरण आहे. कर्मफलाचा त्याग केला म्हणून संन्यासी आणि चित्तवृत्तीचा निरोध केल्यामुळे योगी. ऐके संन्यासी तोची योगी ऐसी अशा प्रकारची जगतामध्ये एक वाक्यतेची गुढी अनेकी शास्त्रांतरी उभविली. अनेक प्रकारच्या शास्त्रामध्ये अशा एक वाक्यतेची गुढी उभविली हा वाक्प्रचार आहे. गुढी उभवणं म्हणजे काय? ध्वजा उभारणं. आपण गुढीपाडव्याला काय करतो? ध्वजा लावतो की नाही, पताकाच लावतो किंवा गुढीचं पूजन करतो. संन्यासी आणि योगी एकच आहे असे अनेक शास्त्राने एकमुखाने पताकाच लावलेली आहे की यांच्यामध्ये भेद नाही. जेत संन्यासीला संकल्प तुटे तेथची योगाचे सार भेटे. आता योगाचं सार परब्रह्मतत्व आहे आणि ते संन्यास मार्गाने प्राप्त होतं. पण कसं?
ऐसे ही अनुभवाचे धटे साचे जया. धटे म्हणजे तराजू. अनुभवाच्या तराजूतून आपण जर या दोन मार्गाला मोजून पाहिलं तर काय काय होतं? एकच तत्व प्राप्त होतं. पण केव्हा? जेत संन्यासीला संकल्प तुटे. संकल्प तुटे. पण कोणता संकल्प तुटे? संन्यासीला संकल्प तुटे. संन्यासीला म्हणजे त्याग केलेला. आपण एखाद्या पदार्थाचा त्याग केला तर पदार्थ जातो, पण त्यागाचा संकल्प मनात राहतो. मी याचा त्याग केला, मी याचा त्याग केला. पदार्थाचा त्याग केला हे खरं आहे, पण मी याचा त्याग केला या संकल्पाचा कुठं त्याग झाला? मग खरा त्याग कोणता आहे? संन्यासीला संकल्प तुटे. ज्याचा त्याग झालेला आहे अशा त्यागरूप असणाऱ्या संकल्पाचाही पुन्हा त्याग झाला. संन्यासीला संकल्प तुटे. त्यागलेला संकल्प म्हणजे त्यागलेला संन्यास, त्यागलेला संकल्प तोही जेव्हा तुटतो, जेव्हा त्याचा त्याग होतो, तेथची योगाचे सार भेटे. त्याच ठिकाणी योगाचं सार असणारं परब्रह्म प्राप्त होतं. ऐसा घे का संन्यास करी संकल्पाचा नाश. ज्या संकल्पामुळे आपण त्याग केला आहे त्याही संकल्पाचा त्याग घडावा. उदाहरण, आपले कपडे मळतात, ते मळ काढण्याकरता आपण त्याला साबण लावतो. साबणामुळे त्यातला मळ जातो, पण मळ जातो इथपर्यंत थांबायचं नसतं. पाण्याच्याद्वारे तो साबणही धुवून काढला पाहिजे, नाहीतर पुन्हा अंगाला खाज येण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण साबणीच्याद्वारे मळ घालवतो तसं पाण्याच्याद्वारे तो साबणही निघून गेला पाहिजे. तसं संकल्पाच्याद्वारे पदार्थाचा त्याग केला, झाला पदार्थाचा त्याग. कालांतराने संकल्पाचा अभिमान होईल ना त्यागाचा. म्हणून संन्यासीला त्यागाचाही संकल्प तुटला पाहिजे. ते त्याचे योगाचे सार भेटे. अशी ही गोष्ट अनुभवाचे धटे साचे जया. या अनुभवाच्या तराजातून मोजून मापून पाहिली तर ज्याला हे अनुभव प्रमाणाने कळतं की योग आणि संन्यास एकच आहे, आणि संन्यासीला संकल्प तुटला की त्याच ठिकाणी परब्रह्माची प्राप्ती होते, असं हे अनुभवगम्य झालं पाहिजे. आणि सगळ्यामध्ये प्रबल प्रमाण अनुभवच आहे. अनुभवाचा आपलाप करता येत नसतो असं अनुभव पण सांगितला. आणि 52 क्रमांकाच्या ओळीमध्ये शास्त्राचं प्रमाण सांगितलं. शास्त्र प्रामाण्य आणि संन्यास आणि योग एकच आहे. आणि अनुभवाच्या तुलनेनं अनुभव घेऊन पाहिला की संन्यास आणि योगाचं सार तत्व परब्रह्म एकच आहे, असंही ज्याला मान्य होतं तोच योगी आहे, तोच संन्यासी आहे आणि तोच निष्काम कर्मयोगी, अशी त्याची स्तुती केली. आता याची मर्यादा कुठपर्यंत आहे तो भाग पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.